हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. आतापर्यंत आपण पहिल्या 3 अध्यायांची चर्चा केलेली आहे. आज आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आणि अतिशय महत्वाच्या विषयांची चर्चा या अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे भगवान श्रीकृष्णांद्वारे. जर आपल्याला आठवत असेल तर 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाची चर्चा आपण केली होती, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचं महत्व सांगतात आणि त्यानंतर निष्काम कर्मयोगा द्वारे कार्य करून कशा पद्धतीने अर्जुन त्याच्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतो आणि लढणं हे अर्जुनासाठी कसं महत्वाचं आहे हे भगवंतांनी मागच्या अध्यायात त्याची चर्चा केली. त्यासोबत चर्चा झाली, अध्याय सुरुवात झाला 3रा. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंतांना की जर ज्ञान श्रेष्ठ असेल, बुद्धी श्रेष्ठ असेल कार्य करण्यापेक्षा, तर मग बुद्धीने असं वाटतं की आपण लढलं नाही पाहिजे. पण भगवंतांची इच्छा होती की हे युद्ध व्हावं आणि धर्माची संस्थापना व्हावी, आणि त्यामुळे भगवंत इथे या निष्काम कर्मयोगाबद्दल अर्जुनाला सांगत आहेत. मग आपण कर्मकांडाची चर्चा केली, त्यानंतर कर्मयोगाची, निष्काम कर्मयोगाची चर्चा इथे झाली, आणि त्यानंतर शेवटी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या काही 8-10 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये चर्चा होते. ती म्हणजे एखादा व्यक्ती जरी पाप करू इच्छित नाही किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छित नाही, तरीही जणू काही बलादिव नियोजित आहे. एखाद्या कुठला तरी एक वेग, कुठली तरी एक बळजबरी त्याच्यावरती केली जाते एका अर्थाने, आणि ज्याद्वारे तो व्यक्ती चुकीचं कार्य करतो किंवा पाप करतो. ते काय आहे, कशामुळे असं होतं, त्याचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलं कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. रजोगुणातनं उत्पन्न झालेले काम आणि क्रोध हे खूप मोठे शत्रू आहेत जीवात्म्याचे, जे त्या जीवात्म्याचा आध्यात्मिक प्रगतीसाठी अडथळे आहेत आणि त्याची बुद्धी ते भ्रष्ट करतात, याची चर्चा झाली. आणि म्हणून त्याच्या उपायामध्ये भगवंतांनी सांगितलं तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ. इंद्रियांना नियमन केलं पाहिजे, आणि कुठल्याही बाबतीत भौतिक स्तरावर सुद्धा, या जगामध्ये सुद्धा जर एखाद्याला यश प्राप्त करायचं असेल, काही चांगली गोष्ट प्राप्त करायची असेल, तर त्याला इंद्रियांवरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. या गोष्टींची आपण चर्चा केली. आणि शेवटच्या श्लोकामध्ये एवं बुद्ध्या, शेवटचा जो श्लोक आहे मागच्या अध्यायातला, त्याची काय सुरुवात आहे, एवं एक मिनिट, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मन आत्मना. अशा पद्धतीने या ज्ञानाद्वारे, या बुद्धीद्वारे, आध्यात्मिक बुद्धीद्वारे जही शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. जही शत्रुम, जही म्हणजे विजय प्राप्त कर या शत्रूवरती, कामरूपम जो या काम रूपामध्ये आहे, आणि दुरासदम ज्याला पार करणं किंवा ज्याच्यावर विजय मिळवणं खूप अवघड आहे. आणि आता 4थ्या अध्यायामध्ये त्यानंतर चर्चा करतात भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगतात की ही जी बुद्धी आहे किंवा हे जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल इथे चर्चा होतीये. म्हणून या अध्यायाची सुरुवात, त्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. इथे संन्यास याचा अर्थ सर्व सोडून देणे असा अर्थ नाही या अध्यायात, पण एका अनासक्त पद्धतीने या ज्ञानाच्या मदतीने, जे मी तुला देणार आहे अर्जुन, या ज्ञानाच्या मदतीने अनासक्त होऊन जे कर्म करायचंय त्याबद्दल इथे चर्चा करण्यात आलेली आहे. तर या 4थ्या अध्यायामध्ये थोडक्यात 2 मिनिटात जर आपण ह्याचा आढावा घेतला, तर सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे ज्ञान कशा पद्धतीने प्राप्त केलं जाऊ शकतं, दिव्य ज्ञान. आणि मग तिथे अर्जुन प्रश्न विचारतो भगवंतांना, मग त्याची चर्चा होते पुढचे 8-10 श्लोक, आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा आधीच्या विषयाकडे येतात. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की कशा पद्धतीने जे सर्व मार्ग शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत, विविध शास्त्रांमध्ये ज्यांची चर्चा भगवद्गीतेतही आहे, थोडक्यात सर्व मार्गांची चर्चा आहे. त्या परमसत्यापर्यंत जाण्यासाठी, सर्व जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठीचे जे मार्ग आहेत वेगवेगळे, त्या सर्व मार्गांची चर्चा आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व मार्ग माझ्याद्वारे देण्यात आलेले आहेत, आणि या सर्व मार्गांचा उद्देश मला प्राप्त करणे हा आहे, हेही भगवान श्रीकृष्ण सांगतात या अध्यायामध्ये. आणि त्यानंतर कर्माविषयी इथे विस्तृत चर्चा आहे की कर्म कशा पद्धतीने गहन आहे, की कर्मणो गहना कर्मणो गती, हा जो श्लोक आहे तो याच अध्यायातला आहे. तिथे कर्माबद्दलची थोडी चर्चा आहे. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो निष्काम कर्मयोग मागच्या अध्यायात सांगितलेला आहे
त्या निष्काम कर्मयोगाचा उद्देश आहे या ज्ञानापर्यंत पोहोचणे, हे ज्ञान प्राप्त करणे. जी योगाची शिडी आहे, योगा लॅडर आहे, त्यामध्ये सर्वात आधी व्यक्ती प्राणी समान जीवन जगतो. त्यानंतर कर्मकांडी, जो स्वतःच्या उपभोगासाठी वैदिक शास्त्रानुसार सुख उपभोग करण्याचा प्रयत्न करतो, इंद्रिय तृप्ती करण्याचा. पण त्याहून श्रेष्ठ आहे कर्मकांडीपेक्षा कर्मयोगी. त्यानंतर कर्मयोगामध्ये सुद्धा निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ समजला जातो. आणि ह्या निष्काम कर्मयोगाद्वारे व्यक्ती ज्ञान प्राप्त करेल. कारण निष्काम कर्मयोग करताना त्याला तपस्या करावी लागेल, त्याला सॅक्रिफाईस, यज्ञ करावा लागेल. कारण निष्काम कर्म योग आहे, भगवंतांशी संबंध आहे म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा निष्काम कर्मयोगामध्ये सुद्धा त्याला इंद्रिय नियमन करावं लागेल. त्याला त्याच्या अनियंत्रित मनाच्या सांगण्यानुसार फक्त जीवन जगता येणार नाही. आणि त्यामुळे तिथे तपस्या असल्यामुळे, तिथे यज्ञ असल्यामुळे, तिथे इंद्रिय नियमन असल्यामुळे या तपस्येद्वारे, या यज्ञाद्वारे त्या व्यक्तीला हे दिव्य ज्ञान प्रदान केलं जाईल त्याच्या हृदयामध्ये. आणि त्या ज्ञानाद्वारे व्यक्ती ज्ञानाग्ने हे दग्ध कर्माण, जी पूर्व कर्म आहेत ती ज्ञानाने सुद्धा नष्ट होतात दिव्य ज्ञान प्राप्त केल्याने. याची चर्चा भगवान श्रीकृष्ण या अध्यायाच्या शेवटी करतील. तर आज आपण या अध्यायात एकूण 42 श्लोक आहेत. मागच्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात 43 श्लोक होते, चौथ्या अध्यायामध्ये 42 श्लोक आहेत. तर या 42 श्लोकांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला माझ्या अंदाजानुसार 7 ते 8 सत्र लागतील. 3 आठवड्यांमध्ये पूर्ण व्हावा हा अध्याय, अशी आशा आहे. तर आज आपण पहिल्या 4 श्लोकांची चर्चा करणार आहे फक्त, आणि उद्या पुढच्या सत्रामध्ये पुढच्या 6 श्लोकांची. तर 2 किंवा 3 सत्रांमध्ये पहिले 10 श्लोक होतील आपले. काही सेक्शन्स, काही श्लोक खूप महत्वाचे आहेत, त्याला आपण जास्त वेळ चर्चा करूया, आणि काही श्लोक थोडे भराभरा पुढे जातील. तर आज आपण पहिल्या 4 श्लोकांची चर्चा करणार आहे या अध्यायामध्ये, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे ज्ञान जे मी तुला देत आहे, हे असं नाही की आत्ता मी तुला सांगत आहे. भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली अर्जुनाला आजपासून सुमारे 5200 वर्षांपूर्वी महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. पण याचा अर्थ असा नाही, कमी बुद्धीचे लोक असं समजतात की भगवान श्रीकृष्ण तर 5000 वर्षांपूर्वी होते, मग 6000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांची पूजा होत होती का? हा प्रश्न विचारणं म्हणजे कमी बुद्धीचं लक्षण आहे. कारण सूर्य उदय होतो आणि अस्त होतो, अस्त झाल्यानंतर सूर्य नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात त्यांच्या आध्यात्मिक धामातनं या भौतिक जगतामध्ये आपल्या सर्वांसाठी. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण जेव्हा इथनं निघून जातात, याचा अर्थ ते संपले असा होत नाही. याच गोष्टींची चर्चा या पहिल्या 4 श्लोकांमध्ये विस्तृत स्वरूपात, कारण इथे अर्जुन एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नामुळे या गोष्टींची चर्चा इथे पहिल्या 4 श्लोकांमध्ये आहे. आणि मग थोडासा विषयांतर होऊन पुढच्या 6 श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की ते का प्रकट होतात. यदा यदा हि धर्मस्य, ते श्लोक या अध्यायातल्या सुरुवातीला आहेत, 7वा 8वा श्लोक. भगवंत या भौतिक जगतात का येतात, या गोष्टींवर या पहिल्या 10 श्लोकांमध्ये चर्चा आहे. आणि त्यानंतर पुन्हा त्या निष्काम कर्मयोगाद्वारे ज्ञान कसं प्राप्त करायचं ह्या विषयाकडे भगवान श्रीकृष्ण वळतील. तर हा 4था अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग, याचा पहिला श्लोक सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. श्री भगवान उवाच. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, इमम, इमम म्हणजे हे ज्ञान किंवा हा योग. फक्त ज्ञानाबद्दल नाही चर्चा करत आहेत भगवान श्रीकृष्ण, इथे ज्ञान शब्द नाही वापरला. इमम विवस्वते ज्ञानम प्रोक्तवान म्हटले असते, पण नाही. इमम विवस्वते योगम, ही योग पद्धती, मला स्वतःला जोडण्याची जी पद्धती आहे, आत्मा जो भगवंतांचा परमात्म्याचा संबंध विसरलेला आहे आणि अज्ञानामध्ये कष्ट सोसत आहे, त्याला परत भगवंतांशी जोडण्याचा जो मार्ग आहे त्याला योग म्हटलेले शास्त्रांनी. तर हे योग पद्धतींचं जे ज्ञान आहे किंवा ही योग पद्धती आहे. इमम विवस्वते, कुणाला सांगितली? विवस्वान. विवस्वान म्हणजे सूर्यदेव, सूर्यदेवांचं नाव विवस्वान.
प्रोक्तवान अहम, कुणी सांगितली? मी सांगितली. म्हणजे ही भगवद्गीता किंवा हे ज्ञान हे मी सांगितलं विवस्वते, सूर्यदेवांना. प्रोक्तवान अहम, आणि कसं आहे ते ज्ञान? तो योग कसा आहे? अव्ययम, अव्यय म्हणजे अविनाशी. हे ज्ञान अविनाशी आहे, हे ज्ञान नित्य आहे. वेद, वेद म्हणजे ज्ञान. वेद सुद्धा अजन्म आहेत, भगवंतांद्वारे दिलं गेलेलं ज्ञान आहे, पण आध्यात्मिक स्तरावरती ते अजन्म आहे एका अर्थाने, नित्य आहे. असा काळ नव्हता की तेव्हा शास्त्र नव्हती. व्यासदेवाने तर ती फक्त लिखित स्वरूपात एकत्र केली, कंपाईल केली. पण त्याच्या आधी वेदशास्त्र, पुराण, इतिहास हे ज्ञान होतं. ते ज्ञान नव्हतं असं नाही, पण ते वेगळ्या स्वरूपात होतं. ते बोली स्वरूपात होतं, ते परंपरेनुसार पुढे जायचं. पण कलियुगातली परिस्थिती पाहून व्यासदेवांनी त्याला लिखित स्वरूपात लिहिलं. तर ह्या सूर्यदेवाला मी सांगितलं हे ज्ञान जे अव्यय आहे. आणि मग त्यानंतर विवस्वान मनवे प्राह, विवस्वान सूर्यदेवांनी त्यांचे पुत्र जे मनु आहेत सध्याचे, त्यांचं नाव आहे वैवस्वत मनु. तर विवस्वानांचे पुत्र वैवस्वत, जसं वसुदेवांचे पुत्र वासुदेव, त्याप्रमाणे विवस्वान यांचे पुत्र वैवस्वत. तर ह्या वैवस्वत मनूंना विवस्वानांनी हे ज्ञान दिलं. आणि त्यानंतर मनु इक्ष्वाकवे अब्रवीत, आणि मनूंनी म्हणजे वैवस्वत मनु यांनी हे ज्ञान इक्ष्वाकू राजा यांना दिलं. राजा इक्ष्वाकू हे रघुवंशातील राजे, प्रभू रामचंद्रांच्या वंशातले राजे. तर त्यांना हे ज्ञान या मनूने दिलं, जे वैवस्वत मनू आहेत त्यांनी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला, आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला, आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. तर ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये, त्यांच्या 12 तासांमध्ये 14 मनू बदलतात. प्रत्येक मनू हे 71 दिव्य युग राज्य करतो किंवा मानव जातीचं प्रजनन करतो. इतर सर्वांचं, मानव जातीचं नाही फक्त, पण विशेष करून मानव जातीचं. तर ते 14 मनू ब्रह्मदेवांच्या दिवसात असतात, आणि प्रत्येक मनूचे 71 दिव्य युग, हे 4 युग 71 वेळा, 4 युग मिळून 43,20,000 वर्ष आहेत. अशी 71 दिव्य युग, म्हणजे 71 गुणिले 43,20,000 एवढी वर्ष आपल्या पृथ्वीवरची, एवढे वर्ष एक मनू कार्य करतो. आणि सध्याचे जे 7वे मनू आहेत ब्रह्मदेवांच्या ह्या दिवसामधले, ते वैवस्वत मनू, त्यांच्याबद्दल इथे चर्चा होत आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये चर्चा करतात की किती जुनं ज्ञान आहे हे भगवद्गीतेचं ज्ञान. हे नित्य आहे, कारण आत्मा नित्य आहे, भगवंत नित्य आहेत, आत्म्याचा भगवंतांशी असणारा संबंध नित्य आहे. त्यामुळे हे ज्ञान कोणीतरी बनवलं नाही एकेकाळी, ते नित्य ज्ञान आहे. आत्म्याचा भगवंतांशी जो संबंध आहे, दिव्य प्रेममयी सेवामयी संबंध आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे. आणि तो संबंध नित्य असल्यामुळं, आत्मा परमात्मा नित्य असल्यामुळे हे ज्ञानही नित्य आहे, हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. तात्पर्य, या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. इथे मी काही ठिकाणी आता तात्पर्यामधले काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, त्याला थोडंसं हायलाइट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर थोडी चर्चा करता येईल. तर गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो कुठे? राजघराण्यात. पहा, अजून एक विशेष इथे, हे जे सर्वजण आहेत, तसं पाहायला गेलं तर समाजामध्ये धर्माचं प्रतिपालन करण्याची जबाबदारी ही क्षत्रियांकडे एका अर्थाने, क्षत्रियांची जबाबदारी आहे, राजांची जबाबदारी, जे ऍडमिनिस्ट्रेशन करतायत राज्याचं, त्यांची जबाबदारी आहे की समाजामध्ये धर्माचं प्रतिपालन झालं पाहिजे. आणि ते कसं करतील क्षत्रिय? तर ते ब्राह्मणांचा आश्रय घेऊन किंवा ब्राह्मणांद्वारे त्यांचं संरक्षण करून. म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियांना म्हटलं जातं. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे वैश्य करतील, आणि क्षत्रिय हे क्षत्रायती. क्षत्रायती म्हणजे संकटांपासून तारण करणे इतरांचं, इतर सर्व समाजाचं. आणि इथे आपण पाहाल तर कुठल्याही ब्राह्मण कुळाचं वर्णन नाही. हे तिघही आहेत ते क्षत्रिय आहेत, राजघराण्यातले. विवस्वान सूर्यदेवाला सांगितलं, सूर्यदेव हे देवता आहेत, त्यांनी त्यांचे पुत्र मनु हे सुद्धा क्षत्रिय एका अर्थाने राज्य करत आहेत. आणि इक्ष्वाकू राजा रघुवंशामध्ये, सूर्यवंशामध्ये, ते सुद्धा क्षत्रिय आहेत. त्या प्रभुपाद इथे लिहित आहेत
पुढे की ही क्षत्रियांची जबाबदारी आहे. सर्व विशेषतः सर्व ग्रह लोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. आणि संरक्षण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लगेच विचार येतो की परकीय आक्रमणापासून संरक्षण किंवा नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण किंवा त्यांना अन्नधान्य पुरवणे, घर कर गोळा करणे, सुविधा पुरवणे, हे भौतिक स्तरावरचं संरक्षण झालं. ते देणं ही जबाबदारी आहे. पण इथे चर्चा चालू आहे ती आध्यात्मिक उन्नतीद्वारे त्या व्यक्तीला संरक्षण प्रदान करणे. समाजाची जी जी काय म्हणता येईल त्याला संस्कृती आहे किंवा जी वैचारिक पातळी आहे, समाजाचं जे आध्यात्मिक अधःपतन आहे ते थांबवणं आणि ह्या संस्कृतीला बळ देणं ही क्षत्रियाचं किंवा राज्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे खूप मोठं. तर संरक्षण करावयाचे असतेच, ते तर आहेच आहे, भौतिक संरक्षण. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. हे संरक्षण फक्त भौतिक स्तरावरती नाही शरीराचं, तर हे संरक्षण कर्मबंधनापासून संरक्षण, ज्याद्वारे फक्त या जीवनात त्याला सुख प्राप्त होऊन थांबणार नाही त्याची प्रगती, तर त्याला दिव्य ज्ञान आणि दिव्य गंतव्य पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल. या जन्मात योग्य पद्धतीने जीवन जगल्यामुळे कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहगोलांचे शासनाध्यक्ष, इतर ग्रहगोलावर सुद्धा लोक राहत आहेत, तिथे सुद्धा शासन अध्यक्ष आहेत, त्यांचं आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती सर्व राज्यांचे तसेच ग्रहगोलांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. ते सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. तर प्रत्येक शासन अध्यक्ष जो कोणी रूलर आहे, राज्य करत आहे, त्याचं कर्तव्य आहे की आध्यात्मिक ज्ञान पसरलं पाहिजे समाजामध्ये. कशाद्वारे? शिक्षण, संस्कृती आणि भक्ती, तीन गोष्टींद्वारे. इंग्लिशमध्ये प्रभुपाद लिहितात एज्युकेशन, कल्चर अँड डिव्होशन. तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एज्युकेशन महत्वाचं आहे आध्यात्मिक गोष्टींबद्दलचं, आणि त्या एज्युकेशन, त्या शिक्षणाला आपल्या जीवनात पालन करण्यासाठी एका संस्कृतीची गरज आहे, एक बेस हवाय. आज बरेच लोक चांगलं ज्ञान, दिव्य ज्ञान उपलब्ध नाहीये अशी गोष्ट नाही, आज उपलब्ध आहे. कितीतरी हजारो करोडो ग्रंथांचं वितरण चालू आहे आध्यात्मिक. कितीतरी छान कार्यक्रम आध्यात्मिक होत आहेत जिथे दिव्य ज्ञान प्रदान केलं जात आहे. आपण सर्वजण उत्साहाने आपल्या कार्यक्रमात चर्चेसाठी येत आहात, भगवद्गीता श्रवण करत आहात, भगवद्गीतेचं ज्ञान आपण इथे त्याचं एक मंथन करत आहोत. आपल्या जीवनात अवलंब करण्यासाठी आपण काय करू शकतो याची चर्चा करत आहोत. पण हे पालन करण्यासाठी एक ऍटमॉस्फिअर असावं लागतं समाजामध्ये, जे आज खूप ज्याचं अधःपतन चालू आहे. आध्यात्मिक जीवन हे फक्त फिलॉसॉफी नाही आहे, इट इज अ कल्चर. ती संस्कृती आहे. मग ती संस्कृती त्या एज्युकेशनला, त्या शिक्षणाला सपोर्ट सिस्टीम तयार करते. पण आज व्यक्ती, अनेक वेळा आम्ही पाहतो, मुलं येतात युवा प्रचारामध्ये अनेक वर्ष सेवा करत असल्यामुळे अनेक नवयुवकांशी संबंध येतो, त्यांच्याशी चर्चा होते, जे नुकतेच कॉलेजमध्ये आलेले आहेत डिग्रीसाठी वगैरे, त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा होते. अनेक जण जेव्हा कार्यक्रमात असतात, आध्यात्मिक विषयांबद्दल चर्चा चालू असते, मनुष्य जीवनाबद्दल चर्चा चालू असते, तेव्हा सर्व गोष्टी समजतात. तिथे सगळेजण म्हणतात हो बरोबर आहे, बरोबर आहे, नो हे खूप महत्वाचं आहे, मलाही असे प्रश्न होते माझ्या जीवनामध्ये, आता मला उत्तर मिळायला लागली, आता मी ह्याचं पालन करू शकतो. पण जेव्हा त्या खोलीतनं व्यक्ती बाहेर जातो, तेव्हा बाहेर एक जी बंबार्डमेंट आहे समाजामध्ये, जी संस्कृतीचं अधःपतन झालेलं आहे,
तिथे जी सपोर्ट सिस्टीम न मिळाल्यामुळे काय योग्य आहे हे समजून सुद्धा व्यक्ती त्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकत नाही. हे संस्कृतीचं कार्य आहे. आणि त्याच सोबत भक्ती. जर भक्ती नसेल, भगवंतांशी संबंध नसेल, तर हे ज्ञान आणि किंवा शिक्षण आणि संस्कृती ही ड्राय, ही एकदम कोरडी होईल. त्यामध्ये रस राहणार नाही. त्यामध्ये काही जीवच नाही राहणार त्याच्या. एक आचार्य सांगतात, ते प्रबोधानंद सरस्वती महान आचार्य आहेत, ते सांगतात की एक्झॅक्ट आठवत नाही कुणा, हरिभक्ती शुद्धोदय ग्रंथामध्ये येतं. प्रभुपाद अनेक ठिकाणी याच्याबद्दल चर्चा होते या श्लोकाची. तिथे सांगतात की भगवत भक्ती ही नस्य जातीस जातीस मंत्र जपस तपस जाती मंत्र जपस तपस अप्राणस्यैव देहस्य मंडनम लोकरंजनम. सांगतात की भगवत भक्ती ही नस्य, एखाद्या व्यक्तीकडे भगवत भक्ती नसेल त्याच्या जीवनामध्ये, मग त्याची जाती, त्याचं तप, त्याचं मंत्र, त्याचा जप, हे सर्व कशाप्रमाणे आहे? अप्राणस्य एव देहस्य मंडनम लोकरंजनम. ही प्राण नसलेल्या देहाला सुशोभित करण्याप्रमाणे आहे. एखादा व्यक्ती शरीर सोडून गेलेला आहे, गतप्राण झालेला आहे, त्याचा प्राण निघून गेलेला आहे. अप्राणस्य एव देहस्य, अशा देहाचं मंडनम, त्याला तुम्ही सजवायला लागले. एखादी व्यक्ती शरीर सोडून गेली, त्याला तुम्ही भांग पाडताय त्याच्या शरीराला, त्याला पावडर लावताय, त्याला इतर काही आभूषण त्याच्या अंगावर चढवताय, त्याच्या शरीराला कितीही सुशोभित केलं तरी त्याच्यामध्ये जीव नाही आहे त्या व्यक्तीमध्ये. तसंच जीव ह्याच्यामध्ये ओतते ती भक्ती या शिक्षणामध्ये आणि संस्कृतीमध्ये. तर ह्या तिन्ही गोष्टींद्वारे कर्तव्य आहे राज्यकर्त्याचं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते त्यांचं कर्तव्य जे राज्य करतायत, नाही, प्रत्येक जण काही अंशी राज्य करतोय आपल्या जीवनामध्ये. जो घरामध्ये माता पिता आहे ते त्याच्या घरावरती त्यांचं नियंत्रण आहे. राज्यकर्ता म्हणजे त्यांचं नियंत्रण आहे. एखाद्या व्यक्तीचं त्यांच्या परिवारावर नियंत्रण असेल, एखाद्या व्यक्तीचं तुमच्या आजूबाजूच्या समाजामध्ये नियंत्रण असेल, थोड्या अंशी. गरजेचं नाही की तुम्ही राज्यकर्ते म्हणजे तुम्ही नगरसेवक व्हायला पाहिजे किंवा तुम्ही आमदार खासदार व्हायला पाहिजे, नाही. काही अंशी आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये, समाजामध्ये या शिक्षणाद्वारे, दिव्य शिक्षण, संस्कृती आणि भक्तीद्वारे हे आध्यात्मिक ज्ञान प्रदान केलं गेलं पाहिजे प्रत्येकाला. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नाहीतर आपलं जीवन त्या मृत शरीराला सुशोभित केल्याप्रमाणे होईल. तर हे विवस्वान यांना भगवंताने सर्वप्रथम हे ज्ञान दिलं. ते सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तिरशेष तेजाः यस्याज्ञया भ्रमति संभृत काल चक्रो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव वर्तमान युगातील विवस्वान नामक देव, जे मनूंचे वडील आहेत, वैवस्वत मनूंचे, सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेल्या ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. महाभारतामध्ये शांती पर्वात गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेता युगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ. त्रेतायुगाच्या सुरुवातीस विवस्वान मनवे ददौ, त्यांनी मनूला दिलं, त्यांच्या पुत्राला. मनुष्य लोकभृत्यर्थम सुता इक्ष्वाकवे ददौ. आणि मानवजातीचा जनक म्हणून याने विज्ञान आपला पुत्र पृथ्वीचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला प्रदान केले. इक्ष्वाकुणाच कथितो व्याप्य लोकान अवस्थितः. आणि महाराज इक्ष्वाकू हे प्रभू श्रीरामचंद्र अवतीर्ण झाले रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. आणि पुढे प्रभुपाद कॅल्क्युलेशन करतात, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एवढे 4,32,000 वर्ष कलियुग आहे, त्याच्या आधी 8,64,000 वर्ष द्वापार युग होतो, त्या आधी त्रेतायुग होतं. त्यामुळे काही कॅल्क्युलेशन्स प्रभुपाद इथे करतात आणि त्यानुसार सांगतात की कमीत कमी 20
लाख वर्षांपासून भगवद्गीता मानवी समाजात आहे आणि अंदाजे या विवस्वान सूर्यदेवाला 12,04,00,000 वर्षांपूर्वी कमीत कमी, तसं पाहायला गेलं तर इतर पुराणानुसार इक्ष्वाकू राजा होते ते 24व्या दिव्य युगामध्ये होते, त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर अजून जास्त, म्हणजे करोडो करोडो वर्ष पूर्वीचं ज्ञान आहे, जिथे भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान विवस्वान सूर्यदेवांना दिलं आणि त्याही आधी इतरांना दिलेलं असणं, कारण हे नित्य आहे, हे ज्ञान नित्य, हे असं नाही की त्या दिवशी बनवलं किंवा नवीन ग्रंथ लिहिला कोणीतरी, नाही. आत्मा नित्य, परमात्मा नित्य, त्यांचा संबंध नित्य आहे. हा, तर इथनं आपण पुढे वाचू. 5,000 वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनुला आणि मनुने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितले. आणि अशा प्रकारे इक्ष्वाकू नंतर ही पुढे परंपरा चालू राहिली. अशा प्रकारे हे ज्ञान देण्यात आलं. हे पुढच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. सर्वजण म्हणा, एवं एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. स काले नेह महता, महान कालाच्या प्रभावाने योगो नष्टः परंतप. हे परंतप अर्जुन, हा योग जणू नष्ट झालेला आहे, हे ज्ञान नष्ट झालेलं आहे, त्यामुळे हे ज्ञान मी तुला सांगणार आहे. तात्पर्य, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षींकरिता आहे. राज ऋषी, राजा म्हणजे क्षत्रिय. जेव्हा तो क्षत्रिय राजा वैदिक शास्त्रानुसार ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली धर्माचं पालन करून राज्य करेल, तेव्हा तो बनतो राज ऋषी. ऋषी बनण्यासाठी सोडण्याची गरज नाही, काही भगवंतांना जोडण्याची गरज आहे. गीता ही विशेषतः राजर्षींकरिता आहे कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील, जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. 5,000 वर्षांपूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तम पैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची आत्यंतिक गरज असल्या कारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली
तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. बऱ्याच वेळा लोक भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीता यांना जसं लॅबोरेटरीमध्ये एखाद्या आम्ही कॉलेजमध्ये असताना झूलॉजी तिथे बॉटनी आणि झूलॉजी तिथे डिसेक्शन वगैरे करायचे ज्युनियर कॉलेजमध्ये. बेडूक किंवा एखादा प्राणी घेऊन त्याला उघडून त्याचे अवयव वगैरे पाहणे वगैरे त्याला डिसेक्शन म्हणतात. ते जे सायन्स शिकले असतील त्यांनी केलं असेल तर त्याला स्पेसिमन म्हणतात. एक स्पेसिमन, आजचं काय स्पेसिमन आहे डिसेक्शनचा असं विचारलं जायचं. तर अशा आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते भगवंतांना किंवा भगवद्गीतेला एक स्पेसिमन म्हणून पाहतात. तेव्हा तुम्ही एखाद्या त्या बेडकाला, मेलेल्या बेडकाला स्पेसिमन म्हणून पाहता तेव्हा तुमचा त्याच्याशी संबंध नाहीये. तुम्हाला फक्त त्याला त्याचे विच्छेदन करून त्यातनं फक्त तुम्हाला पाहायचंय की हा हे इथं आहे, हे इथं आहे, ओके 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 ठीक आहे. नंतर तो बेडूक गेला बाजूला निघून. त्यांचा तुमच्या जीवनाशी असा काही घनिष्ठ संबंध नाहीये. त्याप्रमाणे हे नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत जे भगवंतांशी ज्यांना काही घेणं देणं नाहीये, एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून ते भगवंतांकडे पाहतील. किंवा गीता एक कारण गीतेत चर्चा ही अशी आहे, असे श्लोक आहेत जे 5000 वर्षांपासून अनेक पाश्चात्य लोकात देशातील जे वैज्ञानिक आहेत किंवा समाज सुधारक आहेत किंवा नेते आहेत, राजकीय नेते आहेत, सर्वांना आकर्षित करून घेतलेले गीतेने. असं दिव्य ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे ते एका स्पेसिमेन प्रमाणे एखाद्या लॅबोरेटरी मधल्या त्याचा एक अनालिटिकल स्टडी करण्यासाठी, एक तार्किक अभ्यास करण्यासाठी लोक त्याचा वापर करतील. पण असे लोक कधीच भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकणार नाही. तो भगवंतांचा भगवद्गीता देण्यामागचा मूळ हेतू आहे. तो जर गेला भगवद्गीतेतनं तर तिथे प्रभुपाद लिहितायत की हा काळाचा अपव्यय आहे ज्याद्वारे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडणार नाही. भगवद्गीता हा फक्त कुठल्या पीएचडीचा किंवा अभ्यास करण्याचा विषय नाही, तो जीवनात उतरवायचा विषय आहे. कारण इथे आपल्याविषयी चर्चा आहे, आपल्या दुःखाविषयी चर्चा आहे, आपल्या प्रगतीविषयी चर्चा आहे, आपलं भगवंतांशी असलेलं नातं त्याच्याविषयी चर्चा आहे. त्यामुळे त्याला एका अलिप्त दृष्टिकोनातनं न पाहता आपलं जीवन ह्या ज्ञानाद्वारे परिवर्तन करून त्या दिव्य उद्देशाकडे वाटचाल करण्याच्या हेतून जर ह्याचा स्वीकार केला तर तेव्हा आपल्याला भगवद्गीता खऱ्या अर्थाने लाभदायक ठरेल. हे इथे श्रील प्रभुपाद सांगतायत तात्पर्यामध्ये. कारण असे अनेक लोक आहेत, किती जणांनी आपली मतं लिहिली भगवद्गीतेवरती, पण त्याद्वारे जसा अर्जुन म्हणतो शेवटी की करिष्ये वचनम तव, आता मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. पण पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात की हे ज्ञान अर्जुनाला का देत आहेत भगवंत? भक्तो सीमे सखा चेती, तू माझा भक्त आहेस म्हणून तुला हे ज्ञान देत आहे. अर्जुन ज्याप्रमाणे भगवंतांचा एक महान भक्त आहे तसे आपण बनणं हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि तो जर सफल होत नसेल भगवद्गीतेच्या अध्ययनानं तर ते अध्ययन भगवद्गीतेचं हा काळाचा अपव्यय आहे. त्याद्वारे त्या व्यक्तीला लाभ होणार नाही. आणि तिसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की आता ही परंपरा नष्ट झालेली आहे आणि आता हेच ज्ञान मी तुला परत देत आहे अर्जुन. ते का देत आहे हे भगवंत तिसऱ्या श्लोकात सांगतात. तिसरा आणि चौथा श्लोक आपण पाहून थांबूया, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. स एव, तेच ज्ञान, मया ते अद्य, माझ्याद्वारे, ते म्हणजे तुला, अद्य म्हणजे आज, मी सांगत आहे आज इथे कुरुक्षेत्रावरती. योग प्रोक्त पुरातन, जो योग जे ज्ञान मी पुरातन खूप पूर्वी मी सांगितलं होतं विवस्वानाला, तेच आज मी तुला सांगत आहे अर्जुन. का? भक्तो असी, तू माझा भक्त आहेस. सखाच इति, तू माझा सखा आहेस. रहस्यम ही एतद उत्तमम, कसं ज्ञान आहे, कसा योग आहे हा? रहस्य आहे आणि उत्तम आहे. पहा आता पुढे सगळे 700 श्लोक आहेत, जगत जाहीर आहेत काय बोललेत भगवंत 700 श्लोकांमध्ये, तरी भगवंत त्याला म्हणतायत रहस्य. तरीही हे रहस्य आहे. का? कारण मागच्या श्लोकामध्ये आपण जी चर्चा केली
की 700 श्लोक उघड आहेत सगळ्यांसमोर. त्यात रहस्य म्हणजे ते काही असे कुलूप पेटीमध्ये बंद करून ठेवलेले नाही आहेत 700 श्लोक, ते उघड आहेत, सर्वांसमोर आहेत 700 श्लोक. काय म्हटले भगवंत? पण त्या श्लोकांद्वारे त्या भगवंतांशी जो संबंध प्रस्थापित करायचा आहे त्या व्यक्तीला, तो फक्त या परंपरेद्वारे प्राप्त होईल. फक्त मेडिकलची पुस्तकं दुकानातनं खरेदी करून डॉक्टर बनत नाही व्यक्ती. त्या व्यक्तीला त्या विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. त्याला गुरु स्वीकार करावा लागतो. एक दुसरा डॉक्टर ज्याला त्याच्याहून जास्त ज्ञान आहे, ज्याला त्याच्याहून जास्त अनुभव आहे, अशा गुरुला, अशा वरिष्ठाला स्वीकार करून, आणि त्या गुरुने ते ज्ञान दुसऱ्या एका गुरुकडनं स्वीकारलेलं आहे. ही पद्धती आहे ज्ञान प्राप्त करायची. तीच पद्धती आध्यात्मिक जीवनामध्येही लागू आहे. तेव्हा हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये साक्षात्कार प्रदान करेल, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन प्रदान करेल. त्यामुळे सिक्रेट ऑफ सक्सेस इन स्पिरिच्युअल लाईफ इज सॅटिस्फॅक्शन ऑफ अ बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर. श्रील प्रभुपाद लिहितात एका ठिकाणी. आध्यात्मिक जीवनामध्ये सक्सेस म्हणजे यश प्राप्त करायचं असेल, एका प्रामाणिक आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरुला, गुरु शिष्य परंपरेमध्ये येणाऱ्या प्रसन्न केलं पाहिजे सेवेद्वारे. त्याची चर्चा होईल पुढे याच अध्यायामध्ये. तर पद्मपुराणामध्ये चर्चा आहे 4 परंपरांची. श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय. आपण जी चर्चा करत आहोत, जे प्रभुपादांनी ज्ञान दिले ते ब्रह्म, मध्व, गौडीय संप्रदाय. ब्रह्म संप्रदायाच्या अनेक शाखा आहेत. त्यामध्ये एक मध्व संप्रदाय, मुख्य आचार्य मध्वाचार्य, त्यानंतर चैतन्य महाप्रभू, मग तिथनं गौडीय वैष्णव परंपरा. ब्रह्म, मध्व, गौडीय ही एक शाखा आहे ब्रह्म संप्रदायाची, ज्याद्वारे आपण इथे चर्चा करत आहोत. त्यामुळे मला वाटतं म्हणून नाही, बऱ्याच वेळा आपण भागवताच्या चर्चेमध्ये, गीतेच्या चर्चेमध्ये पूर्व आचार्यांद्वारे दिलेल्या टीका म्हणजे मराठीतली टीका नाही, त्यांची जी व्याख्या आहे, कॉमेंट्री आहे, संस्कृत मधली टीका म्हणजे त्याच्यावरती केलेलं टिप्पणी, निवेदन विविध श्लोकांवरती. जसं प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये त्यातनं काय आपण शिकलो पाहिजे हे सांगतायत, तसे पूर्व अनेक आचार्यांनी संस्कृतमध्ये त्यांच्या टीका लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्याद्वारे आपण जेव्हा शास्त्र समजू, त्याद्वारे आणि आत्ताचे जे आचार्य आहेत, जे उपस्थित आहेत, आपल्या आजूबाजूला जे भक्त उपलब्ध आहेत आपल्या परंपरेमधले, या सर्वांद्वारे जेव्हा ज्ञान प्राप्त केलं जाईल, तेव्हा ते एक परिपूर्ण त्याचा लाभ त्या व्यक्तीला प्राप्त होईल. म्हणून हे रहस्य आहे. आणि कसं रहस्य आहे? तर उत्तमम, खूप दिव्य रहस्य आहे. उत्तम, तम म्हणजे अंधकार, अंधकाराच्या वर दिव्य ज्ञान प्रदान करणारं हे रहस्य भगवद्गीतेत सांगण्यात आलेलं आहे. भाषांतर: भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस, आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. तात्पर्य: भक्त आणि असुर असे मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञान ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केली आहेत, तर काही भाष्य असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे, तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो, आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानाप्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. या उलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. आता प्रभुपाद इथे लिखित स्वरूपाबद्दल चर्चा करत आहेत, कारण त्यावेळेस जेव्हा प्रभुपादांनी ग्रंथ लिहिले 1970-71 साली जेव्हा हे भाष्य प्रभुपादांद्वारे लिहिलं गेलं भगवद्गीतेवरती, तेव्हा बाकीचे ज्ञान प्रसिद्धीची माध्यमं नव्हती जे आज आहेत. टेलिव्हिजन आहे, त्यावेळेस फक्त प्रिंट मीडिया होता. आज टीव्ही मीडिया आलेला आहे, न्यूज मीडिया आलेला आहे, सोशल मीडिया आलेला आहे. तर त्याद्वारे सुद्धा फक्त लिखित स्वरूपात तेव्हा होतं म्हणून प्रभुपाद लिखित आहेत, लिखित स्वरूपाबद्दल चर्चा करत आहेत. पण आज इतरही गोष्टींद्वारे
भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते फक्त भगवंतांविषयी आहे म्हणून ते योग्य आहे असा अर्थ नाही. आजकाल टीव्ही वरती सुद्धा किंवा सोशल मीडियावरती सुद्धा भगवंतांबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल अनेक कार्यक्रम चालू आहेत. पण आपण फक्त ते भगवंतांबद्दल आहे म्हणून त्याद्वारे भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करू नये बुद्धिमान मनुष्याने. कारण भगवंतांबद्दलचं ज्ञान हे प्रमाणित आणि प्रामाणिक गुरु परंपरेद्वारे, कारण तिथे मूळ उद्देश त्यांचा काय आहे, बऱ्याच कार्यक्रमांचा मूळ उद्देश आहे धनसंपत्ती प्राप्त करणे, पैसे कमावणे. त्यांना ते काय दाखवतात त्यांच्याशी 90% 99% लोकांना काही घेणं देणं नाही. त्यांचा तो बिझनेस आहे, बस, दॅट्स इट. पण बुद्धिमान मनुष्याने त्याच्या आहारी जाऊ नये. फक्त ते खूप आकर्षक आहे, रंगरंगीत आहे म्हणून त्या गोष्टींद्वारे आजकाल एक प्रसिद्ध सिरियल आहे, काहीही दाखवतात त्याच्यावरती. भगवंतांचा सर्रास अपमान चालू आहे हिंदीमध्ये, माहिती असेल आपल्याला, अनेक जणांनी पाहिली पण असेल. त्याद्वारे आपण भगवंतांबद्दल ज्ञान नाही घेतलं पाहिजे. हे गुरु शिष्य परंपरेमध्ये भगवंतांबद्दल ज्ञान जर प्राप्त झालं तर त्याद्वारे आपलं हृदय परिवर्तित होईल, आपल्याला खऱ्या दृष्टीने जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. फक्त मनोरंजनासाठी व्यक्तीने काहीही आणि कुठूनही ज्ञान प्राप्त करू नये हे इथे प्रभुपाद सांगत आहेत. आणि आजचा शेवटचा श्लोक, इथे अर्जुनाला आला प्रश्न एक, कारण अर्जुन ध्यानपूर्वक ऐकत आहे. जे ध्यानपूर्वक ऐकतात त्यांना प्रश्न उद्भवतात की असं का. तर अर्जुनाला इथे प्रश्न उद्भवला की भगवान श्रीकृष्ण ते अर्जुनाच्याच वयाचे आहेत. अर्जुन, ऑफकोर्स अर्जुन हा खूप महान भक्त आहे भगवंतांचा, आणि आपल्यासाठी तिथे अर्जुन एक निमित्त म्हणून भगवंतांसमोर उभा आहे, आपल्या सर्वांना भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. पण अर्जुन एक तिथे एका रोलमध्ये आहे. त्या रोलमध्ये अर्जुन हा प्रश्न विचारत नाही की श्रीकृष्ण त्यांच्याच अर्जुनाच्याच वयाचे आहेत, 6 महिन्याचा अंतर आहे दोघांमध्ये. त्यामुळे अर्जुन विचार करतो की पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की तुम्ही तर आता माझ्यासोबत जन्म घेतला, सूर्यदेव तर एवढ्या करोडो वर्षांपासून कार्य करत आहेत, तुम्ही सूर्यदेवांना कसं काय सांगितलं. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. अपरम भवतो जन्म, आपला जन्म अपर आहे म्हणजे फार पूर्वीचा नाही, आत्ता झालेला आहे, माझ्यासोबत झालेला आहे. परम जन्म विवस्वतः, आणि विवस्वत ज्येष्ठ आहेत तुमच्यापेक्षा, विवस्वान, विवस्वानांचा जन्म खूप आधी झालेला आहे, करोडो वर्षांपूर्वी. कथम एतत् विजानीयाम, मी हे कसं जाणावं की त्वम आदौ प्रोक्तवान इति, की तुम्ही आधीच सांगितलेलं हे ज्ञान खूप करोडो वर्षांपूर्वी सूर्यदेवांना, हे मी कसं समजून घ्यावं. बघा अर्जुनाचा प्रश्न विचारण्याचा टोन पहा कसा आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे पहा, किती आदरपूर्वक प्रश्न विचारतोय अर्जुन. कारण आता गुरु स्वीकार केलेला आहे, आता शिष्यत्व पत्करलेलं आहे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला. आता जरी भगवंत म्हणतात भक्तोसी मे सखा चेती, पण अर्जुन आता शिष्याच्या भावामध्ये, त्याची भावना अशी आहे की हे गुरु आहेत माझे. त्यामुळे अर्जुन असं नाही त्या सख्य भावामध्ये नाही बोलत आहे, आता गुरु भावामध्ये स्वीकार केलेले भगवंतांना. त्यामुळे प्रश्न विचारतोय कथम एतत् विजानीयाम, तुम्ही म्हणताय म्हणजे ते सत्य आहे. अर्जुन अविश्वास नाही प्रकट करत आहे, अविश्वास नाही अर्जुनाचा. प्रश्न काय विचारतोय पहा, कथम एतत् विजानीयाम, मी कसं समजून घ्यावं हे. तुम्ही जे सांगताय, तुम्ही सांगताय म्हणजे ते सत्य आहे भगवंत कृष्ण, तुम्ही सांगताय म्हणजे ते सत्य आहे की तुम्ही हे सूर्यदेवाला करोडो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. पण मी हे कसं समजून घ्यावं. कमतरता, the deficiency is at my end. मी हे समजू शकत नाही की हे कसं हाऊ एम आय टू अंडरस्टँड. त्याने असा नाही प्रश्न विचारला काही सांगताय, असं कुठं असतं का, अशा टोन मध्ये प्रश्न नाही विचारला अर्जुनाने. तुम्ही सांगताय ते 100% सत्य आहे, मी हे कसं समजून घ्यावं भगवंता, कृपया मला सांगा. त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या आध्यात्मिक गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये, खास करून इतिहासांमध्ये, गीतेमध्ये, बऱ्याच गोष्टी आपल्या 2-2.5 किलोच्या बुद्धीला समजण्याच्या पलीकडच्या आहेत. कारण आपलं अस्तित्व आणि आपली बुद्धी आणि आपला समज ही परिपूर्ण नाहीये. त्यामुळे अशा काही गोष्टी ज्यामध्ये आपण शास्त्रांमध्ये पाहू, ऐकू,
तेव्हा आपलाही प्रश्न विचारण्याचा भाव असा असला पाहिजे की हे भगवंतांनी दिलेली शास्त्र आहेत, हे माझ्या बुद्धीला समजत नाही, हे कसं समजून घ्यावं मी, अशी विचारणा व्यक्तीने केली पाहिजे. त्या नम्रतेद्वारे ते ज्ञान भगवंतांद्वारे हृदयात प्रकट होईल. पण आसुरी प्रवृत्तीचे लोक माझ्या इंद्रिय आणि बुद्धीला जे समजतं तेवढंच फक्त सत्य आहे, हे काय सांगतायत, गांधारीला 100 पुत्र झाले, असं कधी होतं का? एका स्त्रीला एकाच वयाचे 100 पुत्र कधी होतात का? तिच्या गर्भाचे तुकडे केले म्हणे आणि तुपाच्या त्या काय म्हणतात त्याला घड्यांमध्ये ठेवले आणि मग त्यांची वाढ झाली आणि मग तिला 100 पुत्र प्राप्त झाले. तर ही एक गोष्ट झाली जी आत्ताच्या आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या, वैज्ञानिक प्रगतीच्या, आपल्या बुद्धीच्या, आपला जो समज आहे त्याच्या पलीकडच्या. पण अशा गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की हे सत्य आहे, कारण भगवंतांनी जे दिव्य ज्ञान दिले शास्त्रांमध्ये ते सत्य आहे, पुराणांमधलं ज्ञान आहे ते सत्य आहे. आपण ते आत्ता या क्षणी समजू शकत नाहीये, ते मी कसं समजून घ्यावं, ह्या भावनेने जर प्रश्न आपण उपस्थित केले तर त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. अविश्वासाने किंवा नकारात्मक भावनेने जर आपण असुरी प्रवृत्ती धारण केली तर आपल्याला तोटा होणार आहे त्याचा. कारण भगवंतांनी सांगितलं ते सत्य आहे, त्यानुसार जग चाललेलं आहे. स्वीकार करणं न करणं हा आपला चॉईस भगवंतांनी दिलेला आहे, ते फ्रीडम आपल्याला दिलेलं आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही तर माझ्या वयाचे आहात, विवस्वान एवढे जुने आहात, तुम्ही त्यांना सांगितलं, कसं मी समजावं हे? अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? तात्पर्य, अर्जुन हा भगवंतांचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही, तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. ज्यांचा विश्वास नाहीये आणि ज्यांना माहिती असून आवडत नाहीये की भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम म्हणून स्वीकार केला पाहिजे, अशा लोकांसाठी अर्जुनी विचारणा करत आहे, जेणेकरून भगवंत उत्तर देतील आणि भगवंतांची दिव्यता प्रकट होईल त्यांच्या उत्तरांद्वारे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे. अर्जुन, 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, सर्व गोष्टींचे मूळ उगम स्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत, हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून रहस्य आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे, पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच त्यांच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे, ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अर्जुनासारख्या
श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकतावादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे. म्हणजे अर्जुन अशा लोकांसाठी हा प्रश्न विचारत आहे ज्यांना भगवंतांच्या दिव्य अस्तित्वाबद्दल माहिती नाहीये, जे अज्ञानात आहेत किंवा जे असुरी आहेत, जे विकृत प्रचार भगवंतांबद्दल करत आहेत. अशा लोकांना एका प्रकारे या नास्तिकतावादी प्रवृत्तीला आव्हान देण्यासाठी की भगवंत तुम्ही सांगा स्वतः तुमच्याबद्दल जे दिव्य ज्ञान आहे ते ज्ञान आता भगवंत प्रकट करतील. इथे अर्जुनाच्या या प्रश्नामुळे हे पुढचे श्लोक भगवंत बोलले जे आपल्या समोर आज उपलब्ध आहेत. आणि इथे भगवंतांच्या या भौतिक जगतात येण्याच्या कारणांबद्दल चर्चा आहे आणि खूप महत्वाचं ज्ञान पुढच्या 6 श्लोकांमध्ये आहे, 5 ते 10, ज्याची चर्चा आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.